أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أفلم يدبروا القول أم جاءهم ما لم يأت آباءهم الأولين أم لم يعرفوا رسولهم فهم له منكرون أم يقولون به جنة بل جاءهم بالحق وأكثرهم للحق كارهون ولو اتبع الحق أهواءهم لفسدت السماوات والأرض ومن فيهن بل أتيناهم بذكرهم فهم عن ذكرهم معرضون أم تسألهم خرجا فخراج ربك خير وهو خير الرازقين الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد काल जे कोणती तो तिलावत करून गेली होती त्याच्या भितर खास करून सांगून गेले होते की कुराणाची आयत जी की तिलावत करून होता तरी ते धावतात ऐकू छान आहेत आणि रात्रीची त्यांची मजलिसा भितर कुराणाचा मजाक उडवून होतात त्याचे बारात गलत सर जपणी जापून होतात इथं जे कोणती आयतो तिलावत करून गेली त्याच्या भितर खास करून अल्लाह ताला तिस्सा सवालात उखल्लाट कोणती तीजन अगर तंगा गलत फहमी जाऊ शकता अल्लाह पुसता सवालात उखल्लो का गलत फहमी झाली तुमका ती शिमार चीजाची हिंगा अल्लाह ताला तस्किरा केला पहली चीज़ अल्लाह ताला पूछता अफलम यद्दब्बरुल कौल कौल बलन असल जपनी यद्दब्बरु बलन गौर करूचे जपनी बला हिंगा का कोणती जपनावर त्यांना एतराज होतो कुराणा ऊपर कुराणाचे पैगाम ऊपर त्यांना एतराज होतो ते अल्लाह पूछता अफलम यद्दब्बरुल कौल का त्यान कुराणाची जपनावर त्यान गौर केला आणि जे कोण तो माणूस कुराण पढ़ता तेजे अल्फाज खुद सांगता ती जपनाचो स्टाईल जे कोण तशी उस्लूब तो खुद सांगता कुराणा भितर जे कोण तो पैगाम देऊन गेला हा तो पैगाम खुद सांगता की हो कुराण बिल्कुल सही बोल अफला यतदब्बरून अलकुरान वलौ कान मिन इंदी गैरिल्लाह लवजदू फीही इख्तिलाफन कसीरा अल्लाह पूछता देंगा का तेन कुराना पर गौर करना है अगर वो कुरान अल्लाह सोडून कोणी दुसरा तरफी नाजिल जातो तरी तेजे भितर भलीसे इख्तिलाफात राहते कुरान 23 वर्षा भितर नाजिल जाऊन गेल्लो अलग अलग किस्माचे मजामीन कुराना भितर असे अगर दुसरो कोणी बरवतो तरी हर माणूस पला तुम्ही एक अदीब बरवता एक रायटर बरवता तेजी जे कोणती जवानीची तहरीर राहता अधेड़ उम्र ऐलाम गेली तहरीर रहता सुजानाची तहरीर रहता भली फरक रहता एक माणसाची 20 वर्षाची अगर तहरीरो पडलो केटलो का उस सकल तेजे भीतर रहता केटलो का फरक तेजे भीतर रहता इसी का एक माणूस अलग अलग टॉपिक ऊपर भरवता तरी हर टॉपिक ऊपर तेजो उस्लूब एकच रावंकास तेजी जुबान ऊपर कंट्रोल एकच रावंकास तेजी तहकीक सेम रावंका जरूरी नहीं एक माणूस एक टॉपिक पर भली सुगड़ भरवता लेकिन दूसरे जो पर गेला पाय झरता लेकिन कुरान इसी ना 23 वर्षा भितर नाजिल जालो अलग अलग टॉपिक तेजे भितर असे अलग अलग चीजो असे लेकिन कुरानाची जे कोण तो मेयार असे तो खाल पडू शकला कुरानाची जपना भितर आपसा भितर टकराव झाला क्यों झोल आयला क्यों अशी आम्ही बोलू शकना की हो मजबून भल्ली जबरदस्त आहे हेजे भितर भली सा कमजोरी अशी ना तेच अल्लाह सांगलेंगा अफलम यद्दब्बरुल कौल का तेन खुद कुराना पर गौर करला कुराना पर गौर करते तरीन तेजी जुबान तेंका खुद आपल्या हारी आमादा करते तेजो पैगाम खुद तेंका आपल्या हारी आमादा करतो अम जाअहुम मा लम यअती आबाअहुम अल अव्वलीन का त्यांच्याकडे ती चीज आयली
जे कोणती चीज त्यांचे आबा अजदादकडे आयला नव्हते. हो मसला असे का ही नवी चीज काही फुडे कोणी हाडलं नव्हते. इसलो पैगाम कोणतं नबी फुडे आयल नव्हतं, कोणतं किताब फुडे हाडलं नव्हते. सपोज आयले होते खूप त्यांना कळता. त्यांचे अशार भितर होते फुडे को अंबिया आयले होते. जे कोण त्यांना मानले त्यांनी नजात पायले, जे कोण मानल नाही त्यांनी बर्बाद झाले. ही सर्वच चीजो त्यांची हिंगा किस्से हेजन मनकूल होते तारीखी एतबारान. त्यांच्या अशार भीतर ही सब चीज़ों होती. बल्कि त्यांनी खुद बोलते होते की इब्राहिम अलैहिस्सलाम नबी, इस्माइल अलैहिस्सलाम नबी, आम्ही त्यांचो दिन मानता. तरी शिको नाही की हो कुरान या हे जो पैगाम इथलो असे की फुडे आयलो नव्हतो यांच्या आबा अजदादकडे, इथं नवो आयल्लो ता सब त्यांना कन्फ्युजन जाऊ लागला. ही शिको ना फुडे आयला हो अम जाअहुम मा लम यती आबाअहुमुल अव्वलीन. का त्यांच्याकडे ती चीज आयली ते जे कोणती चीज त्यांचे फुडले आबा अजदादकडे आयली नव्हती. हे शिको ना हे जन गलत फहमी जाता बोलू सकते हैं कोण आहे. अम लम यारिफू रसूलहुम फहुम लहू मुनकिरून. तीसरी चीज अल्लाह पूछता का त्यानं आपले रसूला वलखल नाहीत का, ता सबब त्याच्या ऊपर नकीर करू लागला, त्याच्या खिलाफ जापू लागला. मुनकिरून भले नकीर करूचे, लम यारिफून भले वलखल नाही. आणि एक नवी माणसे बचपन दुखून त्यांची जवानी तुम्ही पडले, तुमका कळता तुमचे भितर पैदा झालो, त्याच्या खानदान का तुमका कळता. बचपन तुम्ही तेगात अमानतदार बनून होते, सच्चा माणूस बनून होते, सईद अब्दुल मानून झूठ कहता हूँ जापन आहे. त्याचे कॅरेक्टर त्याचे अखलाक बचपन दुखून तुम्ही पडले जवानी सर बेदाग एकदम. बीजी का तुमका तेका त्याची जापणे कबूल करूच्या भितर का चीज रुकावट जाते असे तुमका कळता. तो झुटेत आपल्याला आज सर तरी दोडल्या अल्लाहवर झूठ बांधू शकता. तो तुमका कळता एक पैसे अमानत भितर तो खियानत केला, अल्लाह भारत तो खियानत करू शकता, करू शके ना. बीजी खेका एक नवो माणूस आयलो नवी चीज सांगली तुमका कन्फ्युजन जाते असे. हां ठीक हरकत नाही. हो माणूस बचपन तुमचे तुमचे भितर राहिले, तुम्ही हमेशा त्याची इज्जत केले, हमेशा ते का सही बनले. आज जे तो अल्लाचीच आपली सांगू लागला ते खेका तुम्ही इन्कार करते वाटत. ते अल्लाह पुछता अम लम यारिफू रसूलहुम का त्यानं आपले रसूला वलखल नाही फहुम लहू मुनकिरून तासब त्याच्या ऊपर नकीर करू लागला. चौथी चीज बदले अम यक़ूलून बिही जिन्न का हे बोलते वाटते नवजुबिल्ला याच्या ऊपर जिन सवार वाटे. हे को तुम्ही बचपन पलते वाटे कोणती ते का बिमारी नाही, कोणती ते का असरात नाही, बचपन तुम्ही पडले. आज अचानक का त्याच्या ऊपर कोणतं जिन सवार झालो या नवजुबिल्ला काही दिमागा भितर खलल आयलो नाही, तुम्ही खुद बोलते वाटे. बल जाअहुम बिल हक हकीकत का बोलला त्यांच्याकडे हक आयला आणि नबी त्यांच्याकडे हक घेऊन आले, एक सच्चाई घेऊन आले, एक किताब घेऊन आले, एक पैगाम घेऊन आले. तेजन त्यांना दुश्मनी असे नबियान काही दुश्मनी नाही. तास बोलता बल जाअहुम बिल हक वो नबी त्यांच्याकडे हक घेऊन आलो. हक बोला दीन बर हक अल्लाह सही पैगाम घेऊन आलो. व अक्सरुहुम लिल हक कारिहून कारिहून बोला नापसंद करूचे. त्यांची तरी अक्सरियत हक नापसंद करते वाटत. मतलब का तुकडी म्हणजे मानतात लेकिन अक्सरियत ती त्यांना हो हक पसंद आयला नाही. हे जे भितर त्यांना एक अल्लाह मानूकच पडता, हे जे भितर त्यांना बुतपरस्ती सोडूकच पडता, हे जे भितर त्यांना भले सर बिमारी हो त्यांच्या भितर जे कोणती याची झूठ जापोचे आपसा भितर लढूचे आपले खानदानावर फखर करूचे ही देखील नाकादल्ली चिदोचे ही चिदो सोडूकच पडतात त्यांना. त्या सबब हे हकचे हेजन का दुश्मनी नबियान काही दुश्मनी नाही. नबिया बारा सवस कलता की सही बनून लेकिन जे तो पैगाम त्यानं हाडला हा ते पैगामची त्यांना दुश्मनी अशी. आम्ही मानले त्यांनी फवसे आम्ही समाजचो आमचो लेवल खाल पडतलो, समाजाचे बराबर जातले आम्ही. त्यांना हे होतं का नाही आम्ही समान वाढले, आम्ही महारमचे, आम्ही दुसरी माणसे आमचे बराबर जाऊन सकूचे ना. कुरान बोलतं समूह बराबर, समूह सेम सेम बोलतात तरी आमचो लेवल भले खाल येतलो. ता सब त्यांना नापसंद करते वाटे. वरना कुरानानको त्यांना काय नाही, नबियानको काय नाही, सवस त्यांना कळतात सही बनून. त्याच्या मग अल्लाह त्याला एक जपणी सांगलो वलव इत्तबअल हक़ अहवाअहुम अगर हक त्यांची ख्वाहिशाचे मुताबिक चलतो का मतलब तेन जे काही छाते वाटत की आम्ही बुतपरस्तीची इबादत करतले, रसूल तो जाऊं का जे कोण आम्ही छातले, कुरान त्याच्या ऊपर नाजिल जाऊं का जे कोण आम्ही करतले, या उलटे पडले ते कोण सवालात होते त्यांची मिजाज बोलले. अगर त्यांचे मिजाजचे मुताबिक अल्लाह ताला हक नाजिल करतो, शरीयत नाजिल करतो तरी जमीन आणि आसमान सवच बिघडून होते. म्हणजे त्यांचे भितर काही चीज
इसली बुराइयों से एटली गलत चीज़ों से आणि इसली नखातली चीज़ाचा ते मुतालबा करते वाटे अगर त्यांची मनचे मुताबिक अल्लाह ताला अहकाम नाजिल करे सगली दुनिया बर्बाद जातली तेन हर ख़राब चीज़ेचो मुतालबा करतले हर उल्टी चीज़ेचो मुतालबा करतले म्हणजे दीन का राहतलो एक मजाक जातलो एक खिलवाड़ राहतलो तासब अल्लाह ताला बोलता कि वलव इत्तबअ अल हक़्क़ अहवाअहुम अहवा वल्लन ख्वाहिश इत्तबअ वल्लन सालूचे अगर हक त्यांची ख्वाहिश के मुताबिक चालतो हक बलन ते कस अल्लाहची शरीयत अल्लाहचो हुकुम अल्लाहचो पैगाम अगर त्यांची ख्वाहिशाचे मुताबिक चालतो अल्लाह त्यांच्या ख्वाहिशाचे मुताबिक आपलं पैगाम नाजिल करतो तरी लफदततिस समावात वल अर्दु मन फीहिन आसमान जमीन आणि त्याच्या दरम्यान जे गड्डी चीजो છે त्याच्या भितर ही सर्व चीजो खतम बर्बाद जाण होती त्यांची मनमानी अगर अल्लाह ताला अहकाम नाजिल करतो दुनिया सगळी बर्बाद जातली की का जमाने जाहिलियत भितर सगळी दुनिया परेशान होती अगर 30 चीजों अल्लाह त्यांच्या मुताबिक नाजिल करतो ही दुनिया परेशान होती का फायदा राहतो तास बोलता हक तुमचे मनचे मुताबिक क्या होचे ना तुमका हकचे मुताबिक चालू का आपले मनचे मुताबिक आपली ख्वाहिशाचे मुताबिक तुम्ही अल्लाहचं पैगाम त्याची तावील करू नकात बल्कि आपली ख्वाहिशात आपलो मिजाज ते का हकचे मुताबिक चालवा ते का शरीयतचे मुताबिक चालवा तासब शरीयत नादिल जाऊन गेली वरना हर माणसाची ख्वाहिश अलग हर इलाकाची माणसाची ख्वाहिश अलग त्यांच्या मुताबिक अगर हक नादिल जातो तर एक तमाशा जातो कोणी उशी बोलता हे कर कोणी हे कर कोणी हे कर कोणी हे कर का करता ते एक खेळ जातो तासब अल्लाह सांगले वलव इत्तबअ अल हक़्क़ अहवाअहुम आणि त्यांना असल चीट तेकत होती की ते चालले मुताबिक शरीयत नादिल दाना बल्कि शरीयत हे चाहता कि तेन अपनी ख्वाहिशात शरीयतचे मुताबिक चालो बहुत इश्काल होतो तेच अल्लाह सांगलो की अगर हक त्यांची ख्वाहिशातचे मुताबिक चालतो तरी जमीन आणि आसमान आणि त्याची भितर जे गड्डी चीजो असे हे जो सव्वस निजाम बिघडतो बल अतैनाहुम बिदिक्रिहिम बल्कि आम्ही त्यांच्याकडे इसली चीज घेऊन आयला हा जे कोणते जे भितर त्यांची नसीहत असे जिक्र भला एक नसीहत आणि ही नसीहतची किताब इसली असे की हेजेन ह्यांची कौमेची इज्जत बढ़ते असे वकार बढ़ते असे अगर तेन कुराना मानतले तरी त्यांची इज्जत बढ़तली दुनिया भितर को आखिरतो भितर को त्यांचं वकार बढ़तलो तासब अल्लाह बोलता आणि त्यांचे सब हे किताब नसीहत हेजे भितर पैगाम असे अगर हेन गौर करेत त्यांची जिंदगी सो काया पलटेत तासब बल्ले वला इत्तबअल बल अतैनाहुम बिदिक्रिहिम आम्ही त्यांच्याकडे त्यांची नसीहतचो किताब घेऊन आयला फहुम अन दिक्रिहिम मुअरिदून बल्लन तोड भोवणोचे तेन आपली नसीहतीन तोड भोवणोते वाटत नसीहतची जे कोणती किताब असे तेजेन तोड भोवणोते वाटत यानी ते का कबूल करू तयार नाही त्याच्या ऊपर गौर करू तयार नाही ते जो पैगाम वलखू तयार नाही ही गलती त्यांची अशी हालांकि ही चीज़ त्यांची सबब नसीहतची चीज़ त्याच्या बोलता आखिर भीतर अल्लाह पूछता हम तसअलुहुम खर्जा खर्च बलन फायदा का तुम्ही त्यांच्याकडे काय फायदा मागते वाटत काही तांबडे मागते वाटत भाडे मागते वाटत मी तुमका पैगाम देता तुम्ही मग आटले दूर दो का इशी काय करते वाटत का नाही तुमका कळता की हेन एक पैसा तुमच्याकडे मागे ना हर नबी फेटवता अल्लाह ताला बोलता ला नसअलुकुम अलैहि ला नसअलुकुम अलैहि अजरा हे जे कोणतं पैगाम देते वाटे जे पर आमका काय अजर नका काय मागे ना आमच्याकडे आमका देऊचे अल्लाह इन अजरी इल्ला अल्लाह आमचो अजर अल्लाहकडे असलो हिंगा को अल्लाह बसता अम तसअलुहुम खर्जा तुम्ही त्यांच्याकडे काय फायदा मागते वाटत फखराजु रब्बिका खैर अल्लाहकडे जे कोणतो फायदा मिळूचे असे तो फायदा असेल भल्ली बेहतर असे आणि तुम्ही सवाबची नियतीन काम करते वाटत वहुव खैरुर राज़िकीन आणि अल्लाह का संबंध बेहतरीन रिस्क देतो लो हे अल्लाह ताला जे काही गलतफहमी जाऊ शकतात की सवत दूर करो ना तुम्ही त्यांच्याकडे पगार मागते वाटत ना त्यांच्या भितर काय नौजुबिल्ला दिमागा भितर खलल असे ना शयातींचे असरात जिन्नाचे असरात असे न इशी झाले की हो रसूल तुम्ही एका वलखेन आहेत कोणती नवी चीज घेऊन आयलो नव माणूस आयलो नाही या इशी के हो पैगाम कोणी हडल्ला आहे नबी कोणी जाऊन आयला आहे पहिले आयला आहे शिको ना तुमका कलता पुढे को आयला म्हणजे खेका हे करतात पढ़ली चीज़ कबला इन कुराना पर गौर करना पैगामों पर गौर करना तासब इशी नखदल्ला एतराज़ात करतात तासबब आम्ही कुरान अगर सही पढ़तले तेजा पर गौर करतले आणि अल्लाहच्या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची सीरत पढ़तले
तरीन इंशाअल्लाह हमका कहता हूँ सिलसिला स्वामी दाऊँ चेना है अल्लाह ताला सही वल खदार नसीब करो अपने पैगाम के मुताबिक हमका सरुचि तौफीक दो आमीन। व आखिर दावाना